सगळ्यात महत्वाचं काय की आपण आत्ता काय बघणार आहोत किंवा आजच्या लेक्चरमध्ये काय आहे तर जेवढी आपले 5 ऍक्ट आणि संहिता झालेल्या आहे त्यांच्यावर आपण काय करतोय मिश्रित प्रश्न घेतोय. यावरनं तुम्हाला एक लक्षात येईल की आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला रिव्हिजनची किती गरज आहे, अभ्यास किती वाढवायला पाहिजे, यावरनं काही गोष्टी लक्षात येतील. हे प्रश्न जे आहे हे आधीचे एमसीक्यू सारखे नाहीये किंवा आधी जे झाले होते म्हणून रिपीट त्यातलेच काही टाकले असंही काही नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे एमसीक्यूज काढलेले आहे. आता यामधले थोडेफार एमसीक्यू काढले. आजच्या भागात पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक वरचे 5 बघणार आहोत, म्हणजे टोटल 25 क्वेश्चन बघणार आहोत. आणि इव्हिनिंगला पण आज 5 प्रश्न प्रत्येक टॉपिक वरचे 5 म्हणजे तिथे 25 बघणार आहोत. त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की बाबा रे आपला अभ्यास किती झालेला आहे किंवा किती अजून करावा लागणार. ओके, तर त्यामुळे व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करा. आणि पुन्हा आपलं शेवटचं काम काय असतं तुम्हाला माहित आहे की आउट ऑफ 25 आजच्या क्लासमध्ये तुमचे किती बरोबर येते हे तुम्हाला शेवटी कमेंट करायचे. अजून एकदा सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचत चला. त्याचे जे ऑप्शन्स आहे ते सुद्धा व्यवस्थित वाचत चला. कारण काय होतं बरेचदा आपण पर्याय व्यवस्थित वाचत नाही आणि एखादा शब्द ओळखीचा वाटला म्हणून त्याला तुक्का मारून देतो. असं काही इथे करू नका. क्लिअर? चला तर मग पुन्हा कामगार भरतीसाठी आज पुन्हा आपण एक दिवस अजून वाढवलेला आहे. 1499 ला आपला हा कोर्स अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही आजही जर का वाटत असेल तर हा कोर्स परचेस करू शकता. क्लिअर? ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर रिव्हिजन करायची आहे त्यांच्यासाठी. नेक्स्ट घ्या, पहिला प्रश्न बघा आपला काय आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे, काय म्हणतायत व्यवस्थित. अंडर द कोड ऑन वेजेस 2019 सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इंट्रोड्यूस्ड द कॉन्सेप्ट ऑफ स्टॅच्युटरी फ्लोर वेज. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. वेतन संहिता 2019 अंतर्गत केंद्र सरकारने वैधानिक किमान वेतन स्तर ही संकल्पना सुरू केलेली आहे. खालील विधानांचा विचार करा. किमान जीवनमानाचा विचार करून हा किमान वेतन स्तर ठरवला जातो. स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 म्हणतो राज्य सरकारे या किमान वेतन स्तरापेक्षा कमी किमान वेतन निश्चित करू शकत नाही. दुसरं, केंद्रीय सल्लागार मंडळ राज्य सरकारला किमान वेतन स्तर निश्चित करण्याबाबत सल्ला देते. आता यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे कोणतं नाही ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. आपण चार्ट प्रायव्हेट करूया म्हणजे कोणाचं उत्तर कोणाला दिसणार नाही. क्लिअर? ओके, पटापट सांगा. ओके, चला बघा पहिलं स्टेटमेंट काय बोलतंय. पहिलं स्टेटमेंट बोलतंय की किमान जीवनमानाचा विचार करून हा किमान वेतन स्तर ठरवला जातो. किमान जीवनमानाचा विचार करून हा वेतन स्तर ठरवला जातो. बरोबर आहे. दुसरी कंडिशन काय बोलते की राज्य सरकारे या किमान वेतन स्तरापेक्षा कमी किमान वेतन निश्चित करू शकत नाही. दुसऱ्या केसमध्ये म्हणतंय की जे राज्य सरकार आहे या किमान वेतन स्तरापेक्षा म्हणजे कमी किमान वेतन निश्चित करू शकत नाही. आणि थर्ड काय सांगतोय, केंद्रीय सल्लागार मंडळ राज्य सरकारला किमान वेतन स्तर निश्चित करण्याबाबत सल्ला देऊ शकते. ओके, पहिली कंडिशन म्हणजे काय की सेक्शन 9 नुसार तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की सेंट्रल गव्हर्नमेंट फ्लोर वेज ठरवत असते. ओके, दुसरी गोष्ट स्टेट गव्हर्नमेंट त्यापेक्षा कमी वेज ठरवू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंटला सल्ला देत असते. लक्षात घ्या. इथं काय म्हटलं,
केंद्रीय सल्लागार मंडळ राज्य सरकारला, केंद्रीय सल्लागार मंडळ राज्य सरकारला कशाला देणार? राज्य सल्लागार मंडळ स्टेट ऍडवायझरी बोर्ड स्टेटला देणार. त्यामुळं पहिले दोन तर बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. ओके, पण हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे. इथं थोडं काय चुकलंय, बऱ्याचशा लोकांनी डी केलेलं आहे आणि ऑब्व्हियसली, पण इथे केंद्रीय सल्लागार मंडळ राज्य सरकारला, तर इथे जर का केंद्र सरकार असतं किंवा इथे जर का राज्य असतं तर मग हे बरोबर आलं असतं. त्यामुळं फक्त स्टेटमेंट 1 आणि 2 हे करेक्ट येतं. लक्षात आलं? 1 आणि 2 हे करेक्ट आहे. क्लिअर? लक्षात आलंय का? ज्या लोकांनी डी केलंय, अक्की, अमय, अनिता, स्वप्नील, अजून वरचे मला माहित नाही नावं. चला, वर अजून काही जे नावं गेले त्यांचे नावं मी बघितले पण नाही, पण ज्यांचे दिसत आहेत मला स्क्रीनवर त्यांना सांगतोय. लक्षात आलं का? चला, सेकंड, अकॉर्डिंग टू सेक्शन 15 ऑफ द कोड ऑन वेजेस 2019, total amount of deduction from an employee wages in a wage period shall not exceed what maximum percent of the employee's total wages. वेतन संहिता 2019 च्या कलम 15 नुसार एका वेतन कालावधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून होणाऱ्या एकूण कपातीची रक्कम कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाच्या जास्तीत जास्त किती टक्के असू शकते किंवा त्यापेक्षा जास्त असणार नाही? 40, 50, 60 आणि 75. सिंपल आहे, बरोबर आहे की नाही? आता इथे डिडक्शन कशा कशाचं होऊ शकतं? फाईन्स, जो दंड आहे, अब्सेन्स, ऍडव्हान्स रिकव्हरी आणि जे काही बाकीचे असतील हे सर्व डिडक्शन किती असायला पाहिजे? मॅक्झिमम किती? 50% असू शकते, त्यापेक्षा जास्त असू शकणार नाही. त्यापेक्षा जास्त डिडक्ट करता येत नाही. लक्षात आलं? त्यामुळे क्वेश्चन 2 ला बी करेक्ट. नेक्स्ट, थर्ड, क्वेश्चन 3 काय बोलतो? वेतन संहिता 2019 च्या तरतुदीनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले, बडतर्फ केले किंवा कपात केली तर त्याने मिळवलेले वेतन नियोक्त्याने जास्तीत जास्त किती कामाच्या दिवसात देणे बंधनकारक आहे? किती दिवसात दिलं पाहिजे? क्लिअर? बघा, जर का ऍक्च्युली हा सेक्शन नंबर 17 आहे, 17 नुसार जर का एखाद्या एम्प्लॉयने रिझाईन केलं किंवा त्याला टर्मिनेट केलं असेल तर त्याचं जे काही वेतन आहे, त्याची जी सॅलरी आहे ती 2 वर्किंग दिवसाच्या आतमध्ये देणं बंधनकारक असते किंवा गरजेचं असते. त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. क्लिअर? नेक्स्ट, फोर्थ, वेतन संहिता 2019 चे कलम 3 हे लिंगभेदाच्या प्रतिबंधाशी संबंधित आहे. हा प्रतिबंध खालीलपैकी कोणत्या रोजगार बाबींना लागू होतो? केवळ भरती प्रक्रिया, केवळ वेतन आणि देयके, भरती, वेतन आणि रोजगाराच्या अटी, केवळ किमान बोनसा संदर्भात. चला, 4 मध्ये काय म्हटलंय? चला पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 4 ला काय करेक्ट येतं? त्यासोबतच अजून एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी, रिव्हिजनसाठी कोर्स परचेस करायचा असेल, ओके, लाईव्ह मध्ये तर आपण फीज देतोय, पण जर का परचेस करायचा असेल प्रॅक्टिससाठी, रिव्हिजनसाठी, तर हा कोर्स आता आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर 1499 ला अवेलेबल आहे. ओके, चलो, गुड. चला, अगदी बरोबर, ऑप्शन सी करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट. सेक्शन 3 नुसार सेम किंवा सिमिलर वर्क साठी जर का रिक्रुटमेंट, त्याचं वेजेस म्हणजे वेतन आणि सर्व्हिस कंडिशन यामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजेच त्यामध्ये भेदभाव करता येणार नाही किंवा करण्यास सक्त मनाई या संहिते अंतर्गत घातलेली आहे. क्लिअर? नेक्स्ट, फिफ्थ, वेतन संहिता 2019 मध्ये परिभाषित केलेल्या वेतन पुनर्रचना नियमानुसार मूळ वेतन, महागाई भत्ता
आणि रिटेनिंग भत्ता मिळून कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाचा किती टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे? 30, 40, 50, 60. 30, 40, 50, 60. म्हणजे पुन्हा हा प्रश्न जर का तुम्ही बघितला तर त्या कपातीसारखा आहे, डिडक्शन सारखा आहे. ओके, म्हणजे हे सगळं मिळून त्याला जास्तीत जास्त म्हणजे मिनिमम किती द्यायला पाहिजे, म्हणजेच उरलेली काय होणार आहे? डिडक्शन होणार आहे. जेवढं त्याला मिळेल त्याच्या अपोजिट उरलेलं काय होणार आहे? तर डिडक्शन होणार आहे. आणि डिडक्शन किती असतं? जास्तीत जास्त 50. म्हणजे त्याला मिळू पण किती शकतं? 50. त्यामुळे ऑप्शन सी करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट आहे. क्लिअर? चला नेक्स्ट 6. माथाडी कायदा 1969च्या कलम 6 अंतर्गत कोणत्याही अनुसूचित रोजगारासाठी माथाडी कामगार मंडळ स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला, राज्य सरकारला, महानगरपालिकाला की जिल्हाधिकाऱ्याला? ओके, चला सेक्शन नंबर 6 सॉरी क्वेश्चन नंबर 6 व्यवस्थित सांगा. कोणाला आहे? केंद्र सरकारला, राज्य सरकारला, महानगरपालिकेला की जिल्हाधिकाऱ्याला? विचार करून उत्तर द्या. ओके, या दोघांना तर नाही आहे. आता बरेच लोक इथं कन्फ्युज होणार. केंद्र सरकार की राज्य सरकार? केंद्र सरकार की राज्य सरकार? केंद्र सरकार की राज्य सरकार? तर ऑब्विसली करेक्ट उत्तर काय आहे याचं? राज्य सरकार. ओके, बरोबर आहे. म्हणजे माथाडी हा महाराष्ट्राचा कायदा आहे, फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही गोष्टीचे बदल करायचे असेल किंवा कोणतेही मंडळ, कमिटी स्थापन करायची असेल, उपसमिती स्थापन करायच्या असतील तर यामध्ये कोणाचा हस्तक्षेप राहील? राज्य सरकारचा. क्लिअर? 7 नंबर. या कायद्याच्या कलम 6 अंतर्गत माथाडी मंडळाच्या स्थापनेबाबत खालील विधानांचा विचार करा. हे मंडळ त्रिपक्षीय संस्था असून यात मालक, कामगार आणि सरकारचे समान प्रतिनिधी असतात. मंडळाच्या अध्यक्षांची थेट नियुक्ती नोंदणीकृत माथाडी युनियनद्वारे केली जाते. चला पटकन सांगा. प्रश्न 7. चला प्रश्न 7 ला काय करेक्ट येणार? फक्त स्टेटमेंट 1 करेक्ट, स्टेटमेंट 2 बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलंय? वरील कोणती कोणती विधाने बरोबर आहेत? केवळ 1, केवळ 2, दोन्ही पण किंवा दोन्ही नाही? प्रश्न 8 साठी व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. आता पहिलं त्यांनी काय म्हटलंय? माथाडी मंडळाच्या स्थापनेबाबत, जे माथाडी बोर्ड आहे त्याच्या स्थापनेबाबत पहिली सगळ्यात महत्वाची कंडिशन त्रिपक्षीय संस्था असते. 100% ती त्रिपक्षीय संस्था असते. बरोबर आहे, कारण त्यामध्ये मालक, कामगार आणि सरकारचे प्रतिनिधी असतात. पण इथे काय म्हटलंय? मालक, कामगार आणि सरकारचे समान प्रतिनिधी असतात. समान प्रतिनिधी असतात का? समान प्रतिनिधी असतात का? बिलकुल नाही, समान प्रतिनिधी असत नाही. मालक आणि कामगारांचे समान प्रतिनिधी असतात आणि सरकारचे त्याच्या 1/3 असतात. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. दुसरं, मंडळाच्या अध्यक्षांची थेट नियुक्ती नोंदणीकृत माथाडी युनियनद्वारे केली जाते. तर मंडळाचा अध्यक्ष हा जो 1/3 सरकारचे प्रतिनिधी असते त्यामधून केली जात असते. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन माझ्यानुसार डी आहे. क्लिअर? चला क्लिअर आहे का? 7 ला डी करेक्ट. नेक्स्ट 8 काय सांगतो? माथाडी कायदा 1969 अंतर्गत एखादा रोजगार अनुसूचित रोजगार आहे की नाही याबाबत काही वाद निर्माण झाल्यास
अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण कोणाकडे पाठवले जाते? औद्योगिक न्यायाधिकरण, उच्च न्यायालय, राज्य सरकार, कामगार आयुक्त. चला, कोणाकडे पाठवलं जातं? औद्योगिक न्यायाधिकरण, उच्च न्यायालय, राज्य सरकार, कामगार आयुक्त. या तीनपैकी कोणाकडे? बालाजी प्लीज तो मेसेज कंटिन्यू टाकू नका, आपण शेवटी या मेसेजवर बोलूया. पीडीएफ द्यायची की नाही द्यायची शेवटी बोलूया आपण. प्लीज डोंट डिस्टर्ब नाव. आता तुम्हाला माहित आहे उच्च न्यायालयाची काही घेणं देणं नाहीये किंवा कामगार आयुक्ताशी सुद्धा काही घेणं देणं नाहीये. बरोबर आहे. उरलं कोण? औद्योगिक न्यायालय किंवा राज्य सरकार. औद्योगिक न्यायालय किंवा राज्य सरकार. बरोबर आहे. आता यामध्ये बऱ्याचशा लोकांनी काय केलंय? ए आन्सर करेक्ट केलंय. ए आन्सर करेक्ट केलंय. बरोबर आहे. अगदी चुकीचं आहे. हे इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे नाही पाठवल्या जात, हे राज्य सरकारकडे पाठवल्या जात असते. कुठं पाठवलं जातं? राज्य सरकारकडे पाठवलं जात असतं. क्लिअर? 9. या कायद्याच्या तरतुदीनुसार नोंदणीकृत माथाडी कामगार आणि तो ज्या ठिकाणी काम करतो त्या प्रमुख मालक यांच्यामधील संबंधाचे स्वरूप काय असते? थेट मालक नोकर संबंध, थेट मालक नोकर संबंध नसतात, रोजगार मंडळाद्वारे नियंत्रित केला जातो, कंत्राटी तृतीय पक्ष विक्रेता संबंध असतो, प्रासंगिक दैनिक वेतन भागीदारी संबंध असतात. चला, थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. चला, थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रिया चुकलेत. चला, पटापट पटापट उत्तर द्या. बऱ्याचशा लोकांची रिव्हिजन फार कमी वाटत आहे. एक लक्षात घ्या, जसं जसं आपण पुढे जाऊ ना, आपले तर आता फक्त 5च ऍक्ट झालेले आहे. बरोबर आहे. जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्ही मागे सपाट होत झाला. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही, ह्या गोष्टीवर फक्त आणि फक्त रिव्हिजन फार महत्वाचं आहे. क्लिअर? चला बघा, सगळ्यात महत्वाचं यामध्ये ना थेट मालक नोकर संबंध असतात, ना कंत्राटी तृतीय पक्ष असतात, ना प्रासंगिक दैनिक वेतन भागीदारी संबंध असते. यामध्ये काय असतात? तर या कामदारामध्ये जी काही पुलिंग ऑफ लेबर पद्धत आहे, म्हणजे एम्प्लॉयर आणि वर्कर यांच्या डायरेक्ट रिलेशनशिप नसतो. बोर्ड यामध्ये मध्यस्थी करून त्या लोकांना त्यांचं वेतन देतो. तुम्ही बघितलं असेल की आपण त्यामध्ये बघितलं होतं की नियोक्त्याने जर का बोर्डकडे काही पेमेंट एका महिन्याच्या आधी जमा करायला पाहिजे, जर का करत नसेल तर त्याला 10% एवढं जास्त दिलं जात असतं, किंवा त्याला फाईन म्हणून एका महिन्याचं जास्तीचं पेमेंट तिथे ठेवायला लावलं जातं. म्हणजे का बरं? तर ते जे कामगार आहे त्या कामगारांना वेळेवर त्यांचं पेमेंट जायला पाहिजे, याच हेतूने हा नियम बनवण्यात आला आहे. म्हणून यामध्ये कोणतेही थेट संबंध नसतात. मध्यस्थी कोणाची असेल तर बोर्डची असेल. त्यामुळं ऑप्शन बी करेक्ट. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट 10. या कायद्याच्या कलम 27 अंतर्गत कोणत्याही अनुसूचित रोजगाराला किंवा आस्थापनेला या कायद्याच्या किंवा सर्व कोणत्याही तरतुदीमधून किंवा त्या अंतर्गत केलेल्या योजनांमधून सूट देण्याचा अधिकार कोणाला आहे? माथाडी मंडळाचे अध्यक्ष, राज्य सरकार, केंद्रीय कामगार मंत्रालय, स्थानिक महानगरपालिका आयुक्त. चला, माथाडीचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. कोणाला सूट देण्याची गरज आहे? आणि सिंपल आहे, खूप सिंपल प्रश्न तयार केले. तुमचा पहिल्याच याच्यात कॉन्फिडन्स लो नको व्हायला त्यासाठी. हा काही आहे कन्फ्युजिंग, जसं की 9 नंबरचा क्वेश्चन हा कन्फ्युजिंग होता. ऑब्व्हियसली माथाडी कामगाराचा जो बोर्ड अध्यक्ष आहे तो पण नाही, केंद्रीय कामगार मंत्रालय ते काहीच करत नाही, आणि म्युनिसिपल कमिशनर पण नाही. उरलं कोण? स्टेट गव्हर्नमेंट. या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट रोल प्ले करतं. क्लिअर? चलो नेक्स्ट 11. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक कायदा 1981 च्या कलम 6 अंतर्गत विशिष्ट क्षेत्रासाठी सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस महासंचालक, गृह मंत्रालय. खूप सिंपल क्वेश्चन्स तयार केलेले आहे. ऑब्विसली करेक्ट उत्तर काय? राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर, स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट 12 या कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या भागात योजना लागू आहे अशा भागात जर एखाद्या नियुक्त्याला खासगी सुरक्षा रक्षक कामावर ठेवायचे असतील तर त्याने स्वतःची नोंदणी कोणत्या संस्थेकडे करणे बंधनकारक आहे? स्थानिक पोलीस स्टेशन, कंपनी निबंधक, ज्या क्षेत्रातील सुरक्षा रक्षक मंडळ असेल तिथे कामगार न्यायालयात. हे पण उत्तर खूप इझी आहे, म्हणजे सरळ प्रश्नावरून समजतं कुठं करणार आहे. ऑब्विसली तो पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही, कंपनी निबंधकाकडे जाणार नाही आणि कामगार न्यायालयातही जाणार नाही. ओके, पण सुरक्षा रक्षक मंडळाकडे नक्कीच जाईल. क्लिअर? 13 कायद्याच्या कलम 23 नुसार ज्या भागात मंडळाची योजना लागू आहे अशा भागात पारंपरिक कंत्राटदार आणि एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक कामावर ठेवण्याबाबत काय निर्बंध आहे? 10% अतिरिक्त कमिशनसह परवानगी आहे, पूर्णपणे प्रतिबंधित आहे, राज्याने सूट दिलेल्या सध्याच्या थेट कर्मचाऱ्यांशिवाय, केवळ रात्रीच्या पाळीसाठी परवानगी आहे, कंत्राटदाराकडे आंतरराष्ट्रीय परवाना असल्यास परवानगी आहे. 13 नंबर. चला पटकन सांगा, सिंपल आहे. 13 ला जिथे हा कायदा लागू होतो, ज्या एरियामध्ये ज्या भागात हा कायदा लागू होतो तिथे डायरेक्टली अशा केसेसला प्रोहिबिशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा तिथे डायरेक्ट प्रतिबंध आहे. ज्या राज्यात सूट दिलेल्या सध्याच्या थेट कर्मचाऱ्यांशिवाय, म्हणजे तिथं पूर्णपणे प्रतिबंध आहेत, म्हणून बी करेक्ट. 13 ला बी करेक्ट. क्लिअर? 14 कलम 6 अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाच्या रचनेबाबत खालील विधानांचा विचार करा. या मंडळात मालक सुरक्षा रक्षक आणि राज्य सरकारचे समान प्रतिनिधित्व असते. मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्य सरकारद्वारे केली जाते. कोणतं विधान बरोबर आहे? कोणतं विधान बरोबर आहे पटकन सांगा. 14 ला चला बरोबर आहे. का बरं? मंडळाच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्य सरकारद्वारे केली जाते, 100% बरोबर आहे. पण या मंडळात मालक सुरक्षा रक्षक यांचे समान असतात आणि राज्य सरकारचे समान नसतात, त्यांच्या एवढे नसतात. क्लिअर? त्यामुळे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे केवळ 2 एवढं बरोबर आहे, म्हणून बी करेक्ट. क्लिअर? नेक्स्ट 15 साठी महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक कायदा 1981च्या कलम 28 अंतर्गत एखाद्या आस्थापनेला किंवा सुरक्षा रक्षकांच्या विशिष्ट वर्गाला या कायद्याच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदीमधून सूट देण्याचा कार्यकारी अधिकार कोणाकडे आहे? जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, राज्य सरकार, सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष, पोलीस आयुक्त. यामध्ये हा जो अधिकार आहे हा कोणाला आहे? अगदी बरोबर आहे, राज्य सरकारला आहे. पण कशा संदर्भात आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कशा संदर्भात आहे पटकन सांगा. म्हणजे कोणत्या अटीनुसार आहे? एखाद्या आस्थापनेला, सुरक्षा रक्षकांना, विशिष्ट वर्गाला या सर्व किंवा कोणत्याही तरतुदीमध्ये सूट, कोणत्या तरतुदीमध्ये सूट देऊ शकते पटकन तेही सांगून द्या. कोणत्या तरतुदीमध्ये सूट देऊ शकते हे सांगा. हे जर तुम्ही सांगितलं 100% तुमचं बरोबर आहे.
हे तर तुम्हाला माहिती आहे. सुरक्षा रक्षक मंडळात जिल्हा दंडाधिकारी नाही, सुरक्षा रक्षक मंडळात नाही, पोलीस आयुक्तही नाही, राज्य सरकार होते, म्हणून मग त्याला करेक्ट केलं. नाही चिराग. कोणत्या तरतुदीमधून सूट देण्याचा कार्यकारी अधिकार राज्य सरकारकडे असतो? सद्भावनेने केलेला विचार नाही, बिलकुल नाही. याचा अर्थ काय आहे? हे उत्तर तुम्ही करेक्ट दिलंय, पण याच्या मागचा तुम्हाला अजूनही माहित नाही. या सूट कुठे दिली जाऊ शकते, असा अधिकार कोणाकडे आहे? राज्य सरकारकडे कोणता अधिकार आहे? यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलंय, कलम 28. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, कलम 28 म्हटलंय. हा प्रज्योत, एक्झॅक्टली. ज्यांना सर्व्हिस कंडिशन आधीच चांगली मिळत असतील, जर का सर्व्हिस कंडिशन आधीच चांगली मिळत असेल, म्हणजे एखाद्या गार्ड्सला एखाद्या रूढी परंपरेनुसार जर का खूप चांगली सर्व्हिस कंडिशन आधीच मिळत असेल, तर या तरतुदी तिथे लागू होणार नाही. या तरतुदी तिथे लागू होणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंट तिथे एक्झम्पशन देऊ शकते. क्लिअर? तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलं होतं, एखाद्या केसमध्ये जर का त्यांना 30 दिवस सुट्ट्या मिळत असेल आणि या ऍक्टच्या अंतर्गत जर का 20 दिवस सुट्ट्या मिळतील, तर मग तिथे त्याचं नुकसान होते. तर या केसमध्ये गव्हर्नमेंट काय करतं, 20 दिवसाचं एक्झम्पशन देऊन देतं आणि 30 दिवस कंटिन्यू ठेवतं. क्लिअर? आणि हेच एक्झाम्पल मी सांगितलंय होतं. 16 चलो, 16 काय सांगतो? महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 हा महाराष्ट्रातील अशा प्रत्येक कारखान्याला किंवा आस्थापनेला लागू होतो ज्यामध्ये किमान किती कामगार कार्यरत आहे? 10, 20, 50, 100. चला, क्लिअर? गुड. सी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सी म्हणजेच काय? हा कायदा 50 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर असलेल्या फॅक्टरीज किंवा इस्टॅब्लिशमेंटला लागू होतो. आणि जर का स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे ही मर्यादा कमी सुद्धा करू शकते किंवा वाढवू सुद्धा शकते. क्लिअर? नेक्स्ट 17 काय सांगतो? या कायद्याच्या कलम 4 अंतर्गत नियोक्त्याने प्रत्येक कामगाराला दरमहा किमान किती दराने घरभाडे भत्ता देणे बंधनकारक आहे? 5% किंवा 20 रुपये, मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10% किंवा 50 रुपये, केवळ मूळ वेतनाचे 5%, एकूण ढोबळ वेतनाच्या 12%. 17 चलो, गुड. हे करेक्ट आहे. 5% किंवा 20 रुपये यापैकी जे जास्त असेल तेवढं, यापैकी जे जास्त असेल तेवढं. अगदी बरोबर. चलो नेक्स्ट 18. या कायद्याच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत नियोक्ता कामगाराला किमान घरभाडे भत्ता देण्यास बांधील नाही? जर कामगार भाड्याच्या घरात राहत असेल तर, जर कामगाराला नियोक्तेकडून मोफत राहण्याची जागा दिली असेल तर, जर कामगाराने 10 वर्षाची सेवा पूर्ण केली असेल तर, जर कामगार रात्रीच्या पाळीत काम करत असेल तर.
चला 18ला सांगा. सिंपल आहे. अगदी बरोबर, छान. कधी देणार नाही? ज्या वेळेला नियोक्ता कामगाराला किमान घरभाडे भत्ता देण्यास बांधील नाही. कधी? जर का तो कामगाराला मोफत राहण्याची जागा देत असेल तर. जर तो मोफत राहण्याची जागा देत असेल तर त्याला किमान घरभाडे भत्ता देण्याची गरज नाही. म्हणून बी करेक्ट. ओके. 19 या कायद्याच्या कलम 6 अंतर्गत घरभाडे भत्ता न मिळाल्यास त्याबाबतच्या दाव्याची सुनावणी करणे आणि विवादांचे निराकरण करण्यासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? सिंपल आहे. 19चं उत्तर सिंपल आहे. चलो गुड. कोणाला आहे? राज्य सरकारला आहे. बरोबर आहे. नेक्स्ट 20. जर एखादा नियोक्ता बंधनकारक घरभाडे भत्ता देण्यास अपयशी ठरला किंवा या कायद्याच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केले तर पहिल्या गुन्ह्यासाठी कोणती कमाल शिक्षा विहित केलेली आहे? चला पटकन सांगा. पहिली म्हटलंय तर त्या केसमध्ये 3 महिने आणि 5,000 रुपयापर्यंतचा दंड दिला जातो. क्लियर? बी करेक्ट. बी करेक्ट. चलो नेक्स्ट. दुरुस्त करण्यात आलेल्या 1986च्या कायद्यानुसार अनुक्रमे बालक आणि किशोरवयीन कामगारांसाठी वयाचे कोणते निकष निश्चित केलेले आहे? कोणते निकष निश्चित केलेले आहे? अगदी बरोबर. काय सांगायची गरज नाही, तर आपण पाठ करून ठेवलेला आहे. ओके. नेक्स्ट 22. कायद्याच्या कलम 3 नुसार बालकाला 14 वर्षाखालील सर्व व्यवसायात आणि प्रक्रियामध्ये काम करण्यास पूर्णपणे बंदी आहे. सुधारित कायद्याअंतर्गत या नियमाला कोणता अपवाद देण्यात आलेला आहे? सांगा पटकन. कोणता अपवाद देण्यात आलेला आहे 22 ला? सिंपल आहे. जर का तुम्ही प्रॉपर वाचलं ना तर सिंपल आहे. प्राची पुन्हा एकदा वाचा. म्हणजे काम करू शकते. अपवाद आहे म्हणजे काम करू शकते. कुठे काम करू शकते असं त्यांनी म्हटलंय. प्रश्न एकदा वाचा. शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबाला आणि कौटुंबिक व्यवसायाला मदत करणे हे त्यामध्ये अपवाद आहे. बरोबर आहे. तर इथे तो करू शकतो. बरोबर. 23. सुधारित कायद्याचे कलम 3A खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात किशोरवयीन मुलांच्या 14 ते 18 वर्ष रोजगारावर पूर्णपणे बंदी घालते?
जे काही 14 ते वर्षाचे ऍडल्संट आहे त्यांना खालीलपैकी कुठे पूर्णपणे बंदी केलेली आहे? आणि जर प्रॉपर तुम्ही ऑप्शन्स वाचले तर सिंपल आहे, एवढे सिंपल प्रश्न काढलेत की खूप जास्त. अगदी बरोबर. जेवढे काही हजार्डस ऑक्युपेशन असतील, प्रोसेस असतील, माइन्स असतील, इन्फ्लेमेबल सबस्टन्सेस असतील, इथे काय जो 14 ते वर्षाचा जो ऍडल्संट आहे याला पूर्णपणे बंदी घातलेली आहे किंवा काम करण्यास मनाई केलेली आहे. क्लिअर? 14 कायद्याच्या कलम 7 नुसार विश्रांतीच्या वेळेसह किशोरवयीन कामगाराला कोणत्याही आस्थापनेत एका दिवसात जास्तीत जास्त किती तास काम करण्याची परवानगी दिलेली आहे? किती तास काम करण्याची परवानगी दिलेली आहे? (24) खूप सोपे सोपे प्रश्न काढलेले होते, खूप सोपे सोपे काढलेले आहे. चलो गुड. बी करेक्ट, बरोबर आहे. 6 अवर्स. लक्षात आलं? 6 अवर्स म्हणजे टोटल तो 3 तासापेक्षा कंटिन्यू काम करू शकत नाही. 3 तासापेक्षा कंटिन्यू काम करू शकत नाही. 1 तासाचा ब्रेक असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही वेटिंग पिरियड आहे तो सुद्धा त्यामध्ये येतो. हे सर्व मिळून मॅक्झिमम 6 अवर तो काम करू शकतो. क्लिअर? नेक्स्ट, सुधारित कायद्याच्या कलम 14 अंतर्गत पहिल्यांदाच बंदीच्या नियमांचे उल्लंघन करून बालक किंवा किशोरवयीन मुलाला कामावर ठेवणाऱ्या नियोक्त्यासाठी कोणत्या फौजदारी शिक्षा विहित करण्यात आलेली आहे? चला पटकन सांगा. सुधारित कायद्यानुसार कोणती फौजदारी गुन्हा त्याच्यावर होऊ शकतो? 25 बरोबर बघा.